नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत वर्ग 12वा विषय इंग्रजी रायटिंग स्किलमधील 3.3 नोट मेकिंग या भागाचे आपण ब्रेनस्टॉर्मिंग पाहणार आहोत. तर सुरुवात करूयात. ब्रेनस्टॉर्मिंग A1 मध्ये आहे. रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज. खाली एक पॅसेज दिलेला आहे आपल्याला, तो अत्यंत काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि त्याच्यावर आधारित ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत, ज्या काही कृती आहेत, त्या कृती आपल्याला A2 मध्ये पूर्ण करायच्या आहेत. तर त्या अगोदर हा पॅसेज वाचणं, समजून घेणं फार महत्त्वाचं राहील, कारण या पॅसेजवर आधारित त्या कृती आहेत. जोवर आपल्याला हा पॅसेज समजणार नाहीत तोपर्यंत त्याच्यावर आधारित कृती हे आपल्याला सोडवता येणार नाही. त्यासाठी हा पॅसेज पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि तो पॅसेज आहे, ओकेजनल सेल्फ मेडिकेशन हॅज ऑलवेज बीन पार्ट ऑफ नॉर्मल लिव्हिंग. की आपलं जे नॉर्मल म्हणजे जे सर्वसाधारण जीवन आहे, हा जीवनाचा एक भाग आहे की प्रासंगिक आपण सेल्फ मेडिकेशन स्वतः गोळ्या औषधी वगैरे घेतो, तो एक भाग आहे. द मेकिंग अँड सेलिंग ऑफ ड्रग्ज हॅज अ लाँग हिस्ट्री अँड इज क्लोजली लिंक्ड लाईक मेडिकल प्रॅक्टिस इटसेल्फ विथ बिलीफ इन मॅजिक. की आपण बऱ्याचशा म्हणजे जवळपास कितीतरी वर्षापासून औषधी तयार होते, औषधी विकल्या जाते, याला फार मोठा इतिहास आहे. त्यानंतर एक वेगळ्या पद्धती, समजा जादू किंवा एखादी किमया या साधनाच्या साहाय्याने सुद्धा हे जे गोळ्या औषधी आहे, हे गोळ्या औषधी आत्तापर्यंत आपल्याला दिल्या गेलेल्या आहेत. ओनली ड्युरिंग द लास्ट 100 years ऑर सो द डेव्हलपमेंट ऑफ सायंटिफिक टेक्निक्स मेड डायग्नोसिस पॉसिबल. मागील 100 वर्षांमध्ये किंवा त्यापेक्षा कमी जास्त ह्या नवीन जे शास्त्रीय तंत्रज्ञान आहे, तंत्र आहे, या तंत्राचा विकास झाला आणि निदान हे शक्य झालं. जे काही आजार आहे त्या आजाराचं निदान होणं शक्य झालं. द डॉक्टर इज नाऊ एबल टू फॉलो अप द करेक्ट डायग्नोसिस ऑफ मेनी इलनेस विथ स्पेसिफिक ट्रीटमेंट ऑफ देअर कॉजेस. आता डॉक्टरसुद्धा की एखादा जर का आजार झालेला असेल तर त्यासाठी कोणती ट्रीटमेंट लागते, त्याच्या मागचे काय कारण आहे, या सगळ्या गोष्टीचं निदान अचूक पद्धतीनं करू शकतात. इन मेनी अदर इलनेस ऑफ विच द कॉज रिमेन अननोन ही इज स्टील लिमिटेड लाईक द अनक्वालिफाईड प्रिस्क्रायबर टू द ट्रीटमेंट ऑफ सिम्टम्स. की आता बऱ्याचशा आजारांमध्ये त्याच्या मागील कारणं जर का कळत नसतील, हे असे लिमिटेड आहे, फारच लिमिटेड आहे. तर मग अशा वेळेस काय होतं की जणू काही न शिकलेला अनक्वालिफाईड प्रिस्क्रायबरसारखं त्या सिम्टम्सची किंवा त्या लक्षणांची ट्रीटमेंट केली जाते. द डॉक्टर इज ट्रेन टू डिसाईड व्हेन टू ट्रीट सिम्टम्स ओनली अँड व्हेन टू अटॅक द कॉज. की डॉक्टर लोकांना ट्रेनिंग दिलेली असते की कोणत्या लक्षणांवर कशा पद्धतीनं केव्हा ट्रीट करायचं आणि जे कारण आहे या कारणावर कसा अटॅक करायचा. दिस इज द इसेन्शियल डिफरन्स बिटवीन मेडिकल प्रिस्क्रायबिंग अँड सेल्फ मेडिकेशन. की हा एक मूलभूत फरक आहे की मेडिकल प्रिस्क्रायबिंगमध्ये आणि सेल्फ मेडिकेशनमध्ये. द ॲडव्हान्समेंट इन टेक्नॉलॉजी हॅज ब्रॉट अबाउट मच प्रोग्रेस इन सम फील्ड्स ऑफ मेडिसिन इन्क्लुडिंग द डेव्हलपमेंट ऑफ सायंटिफिक ड्रग थेरपी. की आपण पाहतो की मेडिसिनच्या क्षेत्रामध्ये, औषधी निर्माणच्या क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाची प्रगती झाली. त्याचबरोबर नवनवीन औषधोपचार पद्धती त्यांची प्रगती झाली, त्याचा विकास झाला. नवनवीन औषधोपचार पद्धती या अस्तित्वात आल्या. इन मेनी कंट्रीज पब्लिक हेल्थ ऑर्गनायझेशन इज इम्प्रूव्हिंग अँड पीपल्स न्यूट्रिशन स्टँडर्ड हॅव रायझन. की बऱ्याचशा देशांमध्ये हे जे आहे पब्लिक हेल्थ ऑर्गनायझेशन हे इम्प्रूव्ह होत आहेत आणि त्याचबरोबर लोकांचा जो आहार आहे त्याचं जे प्रमाण आहे हे प्रमाणसुद्धा वाढत आहे.
ज्याला आपण पोषण आहार म्हणतो किंवा पौष्टिक अन्न खाण्याचं त्यांचं जे प्रमाण आहे हे आता वाढलेलं आहे. पॅरलल विथ सच बेनिफिशियल ट्रेंड्स आर टू विच हॅव ॲन ॲडवर्स इफेक्ट. आणि मग याच्या पॅरलल, याच्या समांतर की जसे फायदे आहे तसे काही गोष्टींचे ॲडवर्स इफेक्ट, वाईट परिणामसुद्धा आहेत. वन इज द यूज ऑफ हाय प्रेशर ॲडव्हर्टायझिंग बाय द फार्मास्युटिकल इंडस्ट्री which has tended to influence both patients and doctors and has led to the overuse of drugs generally. की आपण पाहतो की टी व्हीवर किंवा इतरही ठिकाणी या फार्मास्युटिकल कंपन्यांकडून खूप मोठ्या प्रमाणात जाहिरात केल्या जाते आणि त्याचा प्रभाव डॉक्टर आणि त्याचबरोबर पेशंटवर सुद्धा झालेला आपल्याला पाहायला मिळतं. आणि यातून जी गोष्ट समोर येते ती आहे ओव्हरयूज ऑफ ड्रग्ज. मग या औषधाचा जास्त प्रमाणात आपण वापर करतो. द ऑदर इज इमर्जन्स ऑफ इटिंग. की दुसरी एक गोष्ट उदयाला आली ती म्हणजे खूप खाता आहे लोक, की खाण्याच्या नवीन नवीन पद्धती वाढल्या त्यामुळे लोकांचं खाण्याचं जे प्रमाण आहे हे खूप वाढलं आहे. निरनिराळे पदार्थ आले त्यामुळे लोक खातच राहतात. इनसफिशियंट स्लीप, पुरेशी झोप घेत नाही, की बऱ्याच जणांना झोपेसाठी गोळ्या द्याव्या लागतात. बऱ्याच वेळेस एखाद्याला झोप येत नाही त्यासाठी इतर लोक चिंतित राहतात, त्याला झोपायला सांगावं लागतं, त्याची झोप होत नाही. अशी इनसफिशियंट स्लीप. एक्सेसिव्ह स्मोकिंग अँड ड्रिंकिंग. बरेचसे लोक सिगारेट ओढतात, बिड्या ओढतात, त्यानंतर ड्रिंकिंग करतात. तर हे म्हणजे याचा उदय झालेला आहे. पीपल विथ डिसऑर्डर्स अरायझिंग फ्रॉम फॉल्टी हॅबिट्स सच ॲज दीज ॲज वेल ॲज फ्रॉम अनहॅप्पी ह्युमन रिलेशनशिप. मग अशा ज्या सवयी आहे या सवयींचा परिणाम होतो. त्याचबरोबर जे लोक आनंदी नाही आहेत, त्यांचे ज्या ह्युमन रिलेशनशिप आहेत, त्यांचे नातेसंबंध आहेत, यातून जे लोक समाधानी नाही आहेत, आनंदी नाही आहेत, ऑफन रिसॉर्ट टू सेल्फ मेडिकेशन अँड सो ॲड द टेकिंग ऑफ फार्मास्युटिकल्स टू द लिस्ट. मग असे लोक काय करतात की स्वतःच काही गोळ्या किंवा काही औषधं घेण्याचा प्रयत्न करतात आणि ह्या फार्मास्युटिकल्सच्या या प्रचाराला ते बळी पडतात. त्यांच्याकडे त्यांचा ओढा जातो, कल जातो. ॲडव्हर्टायझर्स गो टू ग्रेट लेन्थ्स टू कॅच धिस मार्केट. आणि अशाच पद्धतीचं मार्केट कॅप्चर करण्यासाठी हे जे ॲडव्हर्टायझर्स आहेत, हे जे जाहिरातदार आहेत, हे जाहिरात करणारे आहेत, हे टपलेलेच असतात, तयारच असतात. क्लेवर ॲडव्हर्टायझिंग एम्ड ॲट क्रॉनिक सफरर्स who will try anything because doctors have not been able to cure them can induce such faith in a preparation, particularly if cheaply priced, that it will produce by suggestion a very real effect in some people. की आता ही जी ॲडव्हर्टायझिंग आहे या ॲडव्हर्टायझिंग काय करतात की एखाद्याचा जर का जुनाट आजार आहे समजा, तर या जुनाट आजारावर डॉक्टर समजा त्याला बरे करू शकले नाही किंवा डॉक्टरांच्या ट्रीटमेंटनं तो बरा होत नसेल, तर अशा वेळेस तो व्यक्ती अशा पद्धतीच्या या गोळ्या औषधांवर भरोसा ठेवतो आणि ते चीप प्राईसमध्ये, अत्यंत कमी किमतीमध्ये मिळतात असा त्याचा विश्वास बसतो आणि त्यामुळं तो त्याच्या मागे लागतो. ॲडव्हर्टाइजमेंट्स आर ऑल्सो एम्ड ॲट पीपल suffering from mild complaints such as simple cold and coughs which clear up by themselves within a short time. आता बऱ्याचशा लोकांना छोटे छोटे आजार असतात, आजारही म्हणता येणार नाही त्यांना, छोट्या छोट्या तक्रारी असतात, जसं साधी सर्दी आहे, साधा खोकला आहे, आणि अशा वेळेस ते मग या अशा औषधी घेतात आणि त्यांचा खोकला किंवा सर्दी बसून जाते आणि त्यामुळं त्यांचा या गोळ्या औषधांवर विश्वास बसतो. These are the main reasons why laxatives, indigestion remedies, painkillers, cough mixtures, tonics, vitamin and iron tablets, nose drops, ointments and many other preparations are found in quantity in many households. यामुळंच काय होतं की अशाच कारणामुळं आपल्या घरामध्ये एखाद्या अपचनावर प्रभाव करणाऱ्या गोळ्या, पेनकिलर, सर्दी,
खोकला थांबणाऱ्या गोळ्या, टॉनिक, व्हिटॅमिन, आयर्नच्या टॅब्लेट, नोज ड्रॉप असतात, काही मलम असतात, हे आपल्या घरांमध्ये सर्रास पाहायला मिळतात, बऱ्याचशा प्रमाणात पाहायला मिळतात. इट इज डाऊटफुल वेदर टेकिंग दिस थिंग्स इवर इम्प्रूव्ज अ पर्सन्स हेल्थ, की याबद्दल शंका आहे की खरंच ह्या गोष्टी घेतल्यामुळं आपल्या शरीराची इम्प्रूव्हमेंट होते का, किंवा आपला आजार बसतो का, किंवा आपल्या शरीरामध्ये काही सुधारणा होते का. इट मे इवन मेक इट वर्स. तर कधीकधी ह्या गोळ्या घेतल्यामुळं बऱ्याचशा लोकांची तब्येत खराबही होऊ शकते. वर्स बिकॉज द प्रिपरेशन मे कंटेन अनसुटेबल इन्ग्रेडियंट्स. आणि तब्येत का खराब होते, कारण त्या गोळ्यांमध्ये जे इन्ग्रेडियंट्स पाहिजे, जे घटक पाहिजेत, जे आपल्या बॉडीला सूट होतील असे सुटेबल इन्ग्रेडियंट्स नसतात. वर्स बिकॉज द टेकर मे बिकम डिपेंडंट ऑन देम. आणि अशामुळं खराब होती की आपण त्याच्यावर अवलंबून राहतो. तर पहिल्या वेळेस समजा आपण पहिल्या वेळेस पेन किलर घेतली, तर पेन किलर घेतल्याच्या नंतर 1 ते 2 दिवसात आपलं शरीर आपल्याला ठणठणीत झाल्यासारखं वाटतं. मग आपण हॅबिच्युअल होतो, आपण वारंवार पेन किलर घेत राहतो. मग काही दिवसांनी त्या पेन किलरचा सुद्धा तुमच्यावर असर होत नाही आणि तुमचं शरीर किंवा तुमची तब्येत आणखीनच बिघडायला होते. वर्स बिकॉज द प्रिपरेशन मे कंटेन अनसुटेबल इन्ग्रेडियंट्स. वर्स बिकॉज द टेकर मे बी डिपेंडंट ऑन देम. वर्स बिकॉज दे माईट टेकन एक्सेस, की आपण जास्त प्रमाणात घेतो जसं मी आता सांगितलं. वर्स बिकॉज दे मे कॉज पॉयझनिंग. कधीकधी आपल्या शरीरावर त्याची विषबाधासुद्धा होऊ शकते अशा गोळ्या घेण्यामुळं. अँड वर्स्ट ऑफ ऑल बिकॉज सिम्पटम्स ऑफ सम सिरियस अंडरलाईंग कॉज मे बी आस्ड. आणि याच्यामुळं वेगळ्याच प्रकारचे लक्षणं आपल्यात निर्माण होऊ शकतात. अँड देअरफोर मेडिकल हेल्प मे नॉट बी सॉट. सेल्फ डायग्नोसिस इज अ ग्रेटर डेंजर दॅन सेल्फ मेडिकेशन, की सेल्फ मेडिकेशनपेक्षा पण सेल्फ डायग्नोसिस हे धोक्याचं आहे, की त्याच्यामुळं आपण स्वतःचं निदान करायचं नाही, स्वतःच्या गोळ्या औषधं घ्यायची नाही जोपर्यंत आपण डॉक्टरकडे जात नाही, त्यांच्याशी कन्सल्ट साधत नाही. तर हा होता आपला पॅसेज. आम्ही थोडासा तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. परीक्षेतसुद्धा आपल्याला हा पॅसेज काळजीपूर्वक वाचायचा आहे, समजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्याच्यावर आधारित ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या आपल्याला सोडवायच्या आहेत. आता वळूयात आपण A2कडं. म्हणजे आपण A1मध्ये हा पॅसेज पाहिला आणि त्यावर आधारित ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या ॲक्टिव्हिटी A2मध्ये आहे. आता काय करायचं सांगितलेलं आहे आपल्याला, कंप्लीट द फॉलोइंग पॉईंट्स विथ द हेल्प ऑफ अबाउट टेक्स्ट. की खाली दिलेले जे काही पॉईंट आहेत ते वर दिलेल्या टेक्स्टच्या आधारे आपल्याला पूर्ण करायचे आहेत. आणि कंसात दिलेलं आहे गिव्ह अ सुटेबल टायटल, आणि याला एक शीर्षकसुद्धा आपल्याला द्यायचं आहे. ते वर दिलेल्या पॅसेजवरून आपल्याला एक शीर्षक, योग्य असं शीर्षक या ठिकाणी देता येईल. आणि ते द हझार्ड्स ऑफ सेल्फ मेडिकेशन, की सेल्फ मेडिकेशनचे धोके कोणकोणते आहेत, हे नाही, ज्याला आपण दुस्साहस म्हणतो, की आपण दुस्साहस केल्यानंतर काय परिणाम होऊ शकतील, त्या शब्दासाठी हझार्ड्स दिलेलं आहे. टायटल आपण या ठिकाणी दिलेलं आहे द हझार्ड्स ऑफ सेल्फ मेडिकेशन. आता याच्यामध्ये पहिला मुद्दा दिलेला आहे सेल्फ मेडिकेशन, आणि 4 मुद्दे आपल्याला लिहायचे. तर 4पैकी एक आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे आणि तो आहे पार्ट ऑफ नॉर्मल लिव्हिंग लास्ट 100 years. आता एक काम करायचं आहे मित्रांनो, की आता आपल्याला जे दिलेले जे पॉईंट दिलेले ते त्या सिरियलनुसार आले पाहिजे. नोट मेकिंगमध्ये ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहे, की आपल्याला समजा एखादी सिरीज दिलेली आहे, त्या सिरीजमध्ये जर दुसऱ्या क्रमांकाला जो मुद्दा यायला पाहिजे तो दुसऱ्याच क्रमांकाला यायला पाहिजे. तो मुद्दा जर तुम्ही तिसऱ्या क्रमांकाला लिहिला तर ते चुकत असते. म्हणून त्या सिरियलनुसार येणं महत्त्वाचं आहे. तर पहिले आपण पाहिलं की पार्ट ऑफ नॉर्मल लिव्हिंग लास्ट 100 years. तर त्याच्या खालीच बी आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला लिहिता येतं पॅसेजमध्ये वाचून, लिंक्ड विथ बिलीफ इन मॅजिक. त्यानंतर सी, लिमिटेड टू द ट्रीटमेंट ऑफ सिम्पटम्स. सेल्फ मेडिकेशनबद्दल आपण लिहित आहोत. आणि डी,
people with certain lifestyle disorders mainly resort to it. हे आता सेल्फ मेडिकेशनबद्दल आपण 4 स्टेटमेंट लिहिले. आता आपण पाहू मेडिकल प्रिस्क्रायबिंग आणि ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे डायग्नोसिस. तर त्याशी संबंधित पुन्हा 4 आपल्याला लिहायचे. तर पहिलं लिहू आपण स्पेसिफिक ट्रीटमेंट टू द कॉज ऑफ डिसीज. बी करेक्ट डायग्नोसिस ड्यू टू डेव्हलपमेंट इन टेक्नॉलॉजी. सी डॉक्टर इज ट्रेंड to decide when to treat symptoms and when to treat the cause. D must be sought because self diagnosis is a greater danger than self medication. आता इकडून पाहिलं आपण की मेडिकल प्रिस्क्रायबिंग आणि सेल्फ मेडिकेशनमध्ये त्याचं वर्णन करण्यात आलेलं आहे त्या 4 मुद्द्यांच्या आधारे. दुसरं आहे टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट इन मेडिसिन, की मेडिसिनमध्ये कोणत्या प्रकारची टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट झालेली आहे. ए आपल्याला दिले ड्रग थेरपी, यात ड्रग थेरपीत वाढ झाली. त्यानंतर बी आहे इम्प्रूव्हमेंट इन पब्लिक हेल्थ. सी आहे राईज इन न्यूट्रिशनल स्टँडर्ड्स. आणि हे सर्व आपल्याला या पॅराग्राफमध्ये दिलेलं आहे. आपल्याला दुसरीकडे जाऊन कुठं शोधून काढण्याची आवश्यकता नाही. सर्व काही अगोदरच्या पॅराग्राफमध्ये दिलेलं आहे. परीक्षेतसुद्धा असंच नोट मेकिंगमध्ये पॅराग्राफमध्ये दिलेलं राहील. त्यामध्ये पाहूनच आपल्याला लिहायचं आहे. याचे उत्तर आपल्याला बाहेरून जाऊन कुठं शोधून काढण्याची आवश्यकता राहत नाही नोट मेकिंगचे. तिसरं आहे बघा क्लेवर ॲडव्हर्टायझिंग बाय फार्मास्युटिकल कंपनीज, की कशा पद्धतीनं फार्मास्युटिकल कंपनीजकडून एक हुशाररित्या ॲडव्हर्टाइजमेंट जाहिरात केली जाते. हे आपल्याला दिलेलं आहे टेक ॲडव्हान्टेज ऑफ पीपल्स नीड, की लोकांच्या गरजा पाहून त्यांचा ते फायदा घेतात. दुसरं आहे एम्ड ॲट पीपल सफरिंग फ्रॉम कॉमन एलिमेंट्स. आणि सी क्लेवरली प्राइस्ड ड्रग्ज अपील टू द सायकोलॉजिकल नीड्स ऑफ सर्टेन क्रॉनिक सफरर्स. तर अशा पद्धतीनं क्लेवर ॲडव्हर्टाइजमेंट या फार्मास्युटिकल कंपनीजकडून केल्या जाते. तर हे होते नोट मेकिंग याचे ब्रेनस्टॉर्मिंग. A1 आणि A2 ह्या 2च ॲक्टिव्हिटी यामध्ये आहेत. टायटलसुद्धा आपण दिलेलं आहे. तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. माझे सर्वच व्हिडिओ ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन बटनला क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये गरजू विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा. काही अडचण असेल, काही इन्फॉर्मेशन असेल आणि रिप्लाय द्यायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये तो कळवा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट टिल द एंड शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू. थँक्स अ लॉट.